नमस्कार. जागर स्त्री शक्तीचा या सिरीजमध्ये आज आपला 3रा दिवस आणि आज आपण वंदन करणार आहोत चंद्रघंटा या मातेला, जिच्या मस्तकावर एक घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, जिचा वर्ण हा सुवर्णासारखा तेजस्वी आहे आणि जी सिंहावर आरूढ झाली आहे. आपल्या 10 हातांमध्ये विविध शस्त्र घेतलेले आहे, अशी ती रणरागिणी म्हणजेच चंद्रघंटा. या चंद्रघंटेच्या नावाप्रमाणेच जसं चंद्र हा शीतलतेचा आणि शांततेचं प्रतीक मानला जातो, पण घंटा म्हणजेच त्याचा नाद, त्याचा तो नाद जो आहे तो हा इतका प्रचंड असतो की त्याच्याने असुर शक्ती म्हणजेच दुष्ट शक्तींचा समूळ नाश होतो, असा तो नाद असतो. खरोखर आजच्या समाजामध्ये आपल्याला या चंद्रघंटेप्रमाणे वागण्याची गरज आहे. ही तिच्या नावाप्रमाणे आपल्याला सूचित करते की स्त्री ही चंद्राप्रमाणेच शीतल शांत असते, पण जर वेळ आली किंवा असा प्रसंग घडला तर ती घंटेप्रमाणे तसा नाद करू शकते आणि अन्यायाचा प्रतिकारसुद्धा करू शकते. तर स्वतःसाठी, आपल्या स्वत्वासाठी, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी तो नाद हा केला पाहिजे. आणि याचं सगळ्यात छान असं उदाहरण जर द्यायचं झालं तर ते म्हणजे उत्तर प्रदेशातली गुलाबी गँग. संपत देवी पाल यांनी जी एक संघटना निर्माण केली की महिलेवर जे अत्याचार होत होते तेव्हा त्यांचं कुणी ऐकूनही घेत नव्हतं. इव्हन पोलीससुद्धा त्यांचं म्हणणं ऐकून घेत नव्हती, त्यांच्या विरुद्ध त्या कुठलीही कार्य करत नव्हते पोलीससुद्धा. तेव्हा त्यांनी गुलाबी साड्या नेसून हातात काठी घेऊन हजारो महिला एकत्र आल्या आणि एकत्रित असा त्यांनी तो प्रतिकार केला आणि तो लढा दिला. खरोखर तो चंद्रघंटेचाच नाद होता. तोच नाद आज प्रत्येक स्त्रीनी स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी करण्याची खरंच खूप गरज आहे. ही चंद्रघंटा सिंहावर बसून आहे. सिंह हा शौर्याचं आणि पराक्रमेचं प्रतीक आहे. सिंह म्हटलं की एक धडकी आपल्या अंगात भरते, कारण की त्याचं शौर्य, तो पराक्रम आपल्याला आठवतो. आणि स्त्रीसुद्धा अशीच आहे. जोपर्यंत ती शांत आहे तेव्हा ती चंद्रासारखी आहे, परंतु जर तिच्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध ती सिंहाप्रमाणे तिचा पराक्रम दाखवू शकते, तिचं शौर्य दाखवू शकते. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. इंग्रजांविरुद्ध त्यांनी दिलेला लढा खरोखर एक स्त्री म्हणून, एका छोट्या मुलाची आई म्हणून, एक विधवा म्हणून त्या कधीच डगमगल्या नाही. तर मैं मेरी झाशी नहीं दूंगी याच वाक्यावर त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि इंग्रजांविरुद्ध इतका मोठा लढा दिला. अशी ती खरोखर ती जणू काही चंद्रघंटा त्यांच्यामध्ये तिचं ते रूप होतं. अशा पद्धतीने त्यांनी तो शौर्य आणि तो पराक्रम गाजवला. ही 10 हातांमध्ये घेतलेली 10 हातांमध्ये शस्त्र धारण करणारी अशी देवी आहे. शस्त्र हे फक्त लढण्यासाठीच असतात का? तर नाही, ते संरक्षणासाठी असतात. आपल्या सर्वांचं संरक्षण झालं पाहिजे, आपल्याला एक आधार मिळाला पाहिजे, यासाठी आपण शस्त्र धारण करू शकतो. आणि असाच आधार ही चंद्रघंटा आपल्याला सदैव देत असते. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सिंधुताई सपकाळ, जी निराधाराची माय, अनाथांची माय असं ज्यांना म्हटलं जातं, अशा आपल्या सिंधुताई. खरोखर पतीने तिला सोडून दिल्यानंतर ती खचली नाही. समाजानेही तिला बहिष्कृत केल्यासारखं केलं, तरीसुद्धा त्या खचल्या नाही. त्यांनी त्या एक नवीनच उत्साह, नवीनच विश्वास त्यांना होता आणि म्हणून त्यांनी कितीतरी मुलांना आधार दिला. त्या कितीतरी हजारो मुलांच्या आई बनली. त्यांनी त्या मुलांचा सांभाळ केला, त्यांचं शिक्षण केलं. तर अशा ह्या सिंधुताई सपकाळ आज या नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशीची जी माळ आहे ती आपण खरोखर या चंद्रघंटा मातेला जेव्हा अर्पण करू तेव्हा आपण स्वतःशी एक निश्चय करू की आपण स्वतःसाठी कधीही अन्यायाविरुद्ध आपण लढण्यासाठी तयार असलो पाहिजे. त्या चंद्राप्रमाणे शीतल आपण नक्कीच असू, पण जर वेळ आली तर घंटेचा नाद करण्याची शक्ती आपल्यामध्ये असावं. ते सिंहाचं
शौर्य, तो पराक्रम आपल्यामध्ये असावा. त्याचबरोबर सर्वांना आधार देण्याची ती शक्तीसुद्धा आपल्यामध्ये असावी. एवढंच आज या चंद्रघंटा या देवीविषयी आणि आपल्या स्वतःतल्या चंद्रघंटेला आपण जागृत करण्यासाठी आजपासून नक्कीच प्रयत्न करूया. थँक्यू सो मच. थँक्यू अँड थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे मला नक्की सांगा. यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.